नमस्कार मंडळी आज चोराडे मैदान पार पडलं. सुंदर असं मैदान पार पडलं. पारदर्शक आणि एकदम शिस्तबद्ध मैदान पार पडलं. आजच्या चोराडे मैदानामध्ये बैलगाडी शर्यत बरेचसे असे टॉप नामांकित नंदी पळाले. कारण की येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाची पूर्वतयारी सध्या प्रत्येक बैलगाडी मालक आपापल्या नंदीची मैदानामध्ये करीत आहे. तर मंडळी आजच्या चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन देशम हिंद केसरी बॅकॅडॉन पळाला. पण बकेडॉनचा विषय काय झाला? सेमीला बाकासूरचा पराभव झाला. तो पण बाकासूरचा घासाघाशीत पराभव नाही झाला. सेमीमध्ये बऱ्याच अंतराने बाकासूरची हार झाली आजच्या चोराडे या मैदानामध्ये सेमीला. अगोदर गटाला सुंदर अशी गाडी पळाली. बाकासूर सोबत पळाला वादळ. वादळ, बाकासूर आणि चोराडे मैदानामध्ये पळाले. गटाला गाडीला चांगलाच स्पीड लागला आणि सेमी क्रमांक 1 मध्ये बाकासूर आणि आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि वादळ ही गाडी लागली. टॉपच्या गाड्या सेमी क्रमांक 1 मध्ये होत्या. सेमी क्रमांक 1 सुटला आणि सुंदर अशा गाड्या पळाल्या, पण त्यामध्ये बाकासूरची आणि वादळची बऱ्याच अंतराने हार झाली. मंडळी आपण बघतोय प्रत्येक वेगवेगळ्या मैदानामध्ये बाकासूर दररोज आपल्याला एक दिवस आड मैदानामध्ये पळताना दिसतोय. प्रत्येक मैदानामध्ये बाकासूरच्या गाड्यात हा नवीन पेहरा असतोय. प्रत्येक नवीन पेहरा घेऊन बाकासूर एका नवीन चेहऱ्याला या बैलगाडी शर्यत उजेडामध्ये आणतोय. पण काही मैदानामध्ये बाकासूरला साथ देणारे नंदी नसतात. त्यामुळे बाकासूरचा कुठेतरी पराभव होतोय. पण बाकासूरचा पराभव झाला की बाकासूरच्या बैलगाडी शर्यत लाखो चाहते आहे. तेवढे काय लाखो चाहते आहे ते नाराज होतात. पण लाखो चाहत्यांना एक आशा असते बाकासूर मैदानामध्ये आला की बाकासूरने गुलाल तरी मिळवायला पाहिजे. जेव्हा बाकासूरची सेमीला हार होते तेव्हा जे काय लाखो प्रेक्षक बकाडवानवर प्रेम करतात ते संपूर्ण नाराज होते. तर खरं मंडळी आजच्या मैदानामध्ये आणि पाठीमागच्या मैदानामध्ये पण आपण बघितलं बकासूरचा 2-3 मैदानामध्ये सेमीला पराभव झाला. आजच्या आपण आज कमेंट बघितल्या प्रेक्षकांच्या, नको त्या कमेंट आज प्रेक्षकांच्या होत्या. पण नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचा खालच्या लेव्हलचा पेहरा नाही पाहिजे. हां, कदाचित खालच्या लेव्हलचा पेहरा पाहिजे, पण तो बैल पळत असला तर बकासूरसोबत नक्कीच पाहिजे. कारण की प्रत्येक गाडा मालकाला अपेक्षा नव्हे तर प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा आहे बकासूरसोबत आपला नंदी पळाला पाहिजे. पण बकासूरच्या तोलामोलाचा बकासूरला गळा देणारा बैल जर मैदानामध्ये बकासूरसोबत जर असला तर बकासूर नक्कीच त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतोच. 1-2 नंबर नाही केला तरी चालतो, पण प्रेक्षकांना एक अपेक्षा असते बकासूरने फायनलचा गुलाल घ्यायला पाहिजे. मंडळी आजच्या मैदानामध्ये तेच घडलंय. बकासूरसोबत जो वादळ पळाला, वादळ आणि बकासूर पळाले. आपण बघितलं सेमीला बकासूरवरती संपूर्ण गाडी बांधलेली होती, तरी बकासूरने एकट्याने गाडी ओढली. ओढून एकटा बैल किती गाडी ओढेल? बकासूरला ती साथ जर दिली असती तर आजच्या चोराडे मैदानामध्ये नक्कीच बकासूर गुलालामध्ये 100% असताय. बऱ्याच अंतराने बकासूरची हार झाली आजच्या चोराडे मैदानामध्ये सेमीला. त्यामुळे लाखो प्रेक्षक नाराज आहे. तर तुम्हाला काय वाटतं? बकासूरचा पेहरा कसा पाहिजे? प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचा इतक्या खालच्या लेवलचा पेहरा नाही पाहिजे. कारण की ह्या बैलगाडी शर्यत एक टॉपचा नंदी म्हणून बकासूरची ओळख आहे आणि याच्यावरती लाखो प्रेक्षक प्रेम करतात. जेव्हा बकासूर मैदानामध्ये हारतो तेव्हा लाखो प्रेक्षकांना ते जमत नाही. प्रेक्षकांना बकासूर गुलालामध्ये कायम दिसला पाहिजे असं प्रेक्षकांचं मत असतंय. आपण आज बघितलं आजच्या मैदानामध्ये नव्हे तर पाठीमागच्या मैदानामध्ये पण बकासूरचा सेमीला पराभव झाला आहे. मग तेच बकासूर मैदानामध्ये गेला तर बकासूरच्या तोलामोलाचा आणि बकासूरला पुरणारा पेहरा पाहिजे. तेव्हाच बकासूरला जर बैलांनी साथ जर दिली, बकासूरच्या सोबत जो पळाला त्याने बकासूरला जर साथ दिली तर बकासूर त्या मैदानामध्ये गुलाल सोडितच नाही. मग ते मैदान कुठलं पण असू द्या आणि मैदानामध्ये गटाला सेमीला कोणत्या पण टॉपच्या गाड्या लागू द्या. तर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शर्यत नवनवीन अपडेट घेऊन. त्यामुळेच आज बकासूरचा पराभव झाला. बकासूरला साथीदार आज चांगला नव्हता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.